श्री साईनाथ लाभेल केवती ही इच्छा बाळाबुवा स्वये हरिदास साताऱ्याकडे मूळ रहिवास मुंबापुरी परेळास होता निवास ये समयी विराड सिद्ध कवठे म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान तेथे रामनवमीचे कीर्तन वर्षासन बुवास आषाढीची एकादशी रामनवमी चैत्रमासी या दोन वार्षिक उत्सवासी बाळाबुवासी संबंध बादशाही सनद पाहता बडे बाबांचे खर्चा करिता रुपये 2400 मूळ व्यवस्था संस्थानी असे या दोन उत्सवा लागी रुपये 300 बुवांची बिदागी परी ते वर्षी कवठ्यास मरगी पडले प्रसंगी ग्रामस्थ तेणे रामनवमी राहिली बुवास तेथून पत्रे आली यावे आता पुढील साली ग्रामची खाली झालासे सारांश रामाची सेवा चुकली बिदागी ही जागी राहिली शिर्डी सजावया संधी फावली भेट घेतली दीक्षितांची दीक्षित बाबांचे परमभक्त शिर्डी गमनाचा मनोगत पुरेल त्यांनी आणिता मनात स्वार्थ परमार्थ साधेल वदती तै ते दीक्षिता लागून यंदा राहिले वर्षासन घ्यावे वाटे बाबांचे दर्शन तेथेची कीर्तन करावे भाऊ साहेब तेव्हा वदती बिदागीची नाही निश्चिती देणे न देणे बाबांचे हाती लागेल संमती कीर्तनासी इतुके संभाषण चालले असता काका महाजनी येहुनी अवचिता शिर्डी प्रसाद उदी वाटिता शुभ शकुनता गमली तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी क्षेम कुशल वृत्त कळवूनी मग निज सदनी परतले असो पुढे बुवा प्रती दीक्षित तेव्हा परमप्रीती म्हणती विचारीन बाबांची संमती दिधल्या निश्चिती कळवीन पत्र येता शिर्डीस यावे वाट खर्ची लागीन भ्यावे तदर्थ न लगे आपण झिजावे निशंक असावे मनात असो पुढे दीक्षित गेले बाबांनी अनुमोदनही दिधले बाळाबुवा शिर्डीस आले दर्शन घडले यथेष्ट साई बाबा ही सन्मुख सगळा रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला करवूनी नवलाव प्रेमाने बाळाबुवा ही मनी तुष्टले चिंतिले कार्य पार पडले साई ही प्रसन्न चित्त जाहले मनोरथ पुरले सर्वांचे संभावना ही यथास्थित शतोपरी 50 रुपये घ्यावया आज्ञा होत आनंद अपरिमित बुवास पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवी बाबा देती बाळाबुवा कान आनंदती आभारी होती बाबांचे असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीसी देवविला प्रार्थूनी बाबांसी उत्सव प्रतिवर्षी तयास तेथून पुढे हा कालवरी होता हे जन्मोत्सव गडगजरी अन्न संतर्पण आकंठवरी महारापोरी आनंद समाधीच्या महाद्वारी मंगलवाद्यांची या गजरी साई नाम घोष अंबरी आनंद निर्भरी गोंदाटे जैसी यात्रा वा उरूस तैसेच स्फुरले गोपाळ गुंडास की त्या जीर्ण मशिदीस रूप गोंडस आणावे मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार पाषाण तयार करविले परी हा जीर्णोद्धार योग नवता वाटे गुंडाचा भाग या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा वाटे बाबांच्या होते मनी करावे हे नानांनी फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी तदनंतर
तैसेची पुढे घडून आले, आधी आज्ञा मागता थकले, म्हाळसापतीस मध्यस्थी घातले, अनुमोदन दिधले बाबाही. असो जेव्हा मशिदीसी, निशीत एका झाली फरसी, तेथून मग दुसरेच दिवशी, बाबा गादीसी बैसले. 11 साली सभा मंडप, तोही प्रचंड खटाटोप, केवढा तरी महाव्याप, जाहला थरकाप सकळिका. तेही कार्य येची रीती, ऐसीच सकल परिस्थिती, असता पूर्ण केले भक्ती, एके रात्रीत सायासे. रात्री प्रयासे खांब दाटावे, सकाळी बाबांनी उपटू लागावे, अवसर साधूनी पुन्हा चिणावे, ऐसे शिणावे सकळिकी. सर्वांनी घालावी कास, करावा रात्रीचा दिवस, पुरवावा मनाचा हव्यास, अतिसायास सोसूनी. आधी येथे उघडे अंगण, होते इवलेसे पटांगण, सभा मंडपा योग्य स्थान, जाहले स्फुरण दीक्षिता. लागेल तितुका पैका लावून, लोहाचे खांब कैच्या आणून, बाबा चावडीसी गेलेसे पाहून, काम हे साधून घेतले. भक्तांनी रात्रीचा करावा दिवस, खांब चिणावे करूनी सायास, चावडीतून परतण्याचा अवकाश, लागावे उपटण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान, एका हाती तात्यांची मान, दुजियाने एका खांबास हालवून, उपटून काढू पाहात. हाल हालवून केला ठिला, तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला, कांडे लावून पेटवून दिला, खड्ड्यात टाकिला त्वेषाने. तया समयीचे ते डोळे, दिसत जैसे अनल गोळे, सन्मुख पाहिल कोणत्या वेळे, धैर्य गेले सकळांचे. लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेची निक्षेपिला, जाणो तो केला सुमुहूर्त. शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला, प्रसंग बहु बिकट आला, प्रकार घडला कैसा हा. जनलोक विस्मयापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह, तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की. भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला, तोही आयताच सापडला, यथेष्ट घुमसिला बाबाही. माधवरावही हाती लागले, तेही विटांचा प्रसाद पावले, जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळीच अनुग्रहिले बाबाही. बाबांपुढे जाईल कोण, केवी तात्याची करावी सोडवण, म्हणता म्हणता क्रोधही क्षीण, झाला शमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलाविला, जरी काठी फेटा आणविला, स्वये तात्याचे डोक्यास बांधविला, शिरपावती धला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला, किमर्थ तात्यावरी हा हल्ला, केला गिल्ला बाबांनी. कोपास चढले किम निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त, यातील कारण यत्किंचित, कोणासही विदित होईना. कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत, कधी न लागता निमिषवा निमित्त, क्षुब्ध चित्त अवचित. असो ऐशा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती, सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंच वृत्ती बरविना. करवे न मजही आवड निवड, जैसी जिला मिळेल सवड, तैसी ती श्रोतयांची होड, श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्धमुख श्रुत पूर्वकथन, साई बाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणामिषे घेऊनी पैसा,
जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा धोती पोती खंड दुखंडसा देह कैसा दंडित कैसे परार्थ वेठीत कष्ट निवारित भक्त संकट पुढील अध्यायी होईल स्पष्ट श्रोते संतुष्ट होतील स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते राम जन्मोत्सवादि कथनं नाम षष्ठोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज